हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। सो आज बाईट्स विथ प्रणू मध्ये ना आपण छान आगळा वेगळा असा पदार्थ घेऊन आलेलो आहोत। सध्या तुम्हाला माहितीच आहे की पितृपक्षाचे दिवस सुरू आहेत आणि पितृपक्षासाठी बरेच सारे पदार्थ बनवले जातात। खीर सुद्धा आवर्जून बनवली जाते आणि वडे सुद्धा आवर्जूनच बनवले जातात। आज आपण असेच ना पितृपक्षामध्ये बनणारे वडे पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आपण पाहणार आहोत। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता हे वडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे उडदाची डाळ भिजत ठेवली होती। 1 वाटीभर इतकी ही उडदाची डाळ आहे आणि साधारणतः 5 ते 6 तास ही डाळ आपण छान अशी भिजत ठेवली होती आणि आता ही डाळ छान अशी भिजली आहे। आता ना ह्यातलं पाणी आपण सगळ्यात पहिल्यांदा पूर्णपणे काढून घेऊयात आणि डाळ स्वच्छ अशी धुवून घेऊयात। ह्यातलं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचंय। डाळ आता मस्त अशी नितळायला ठेवली आपण, पाणी यातलं पूर्णपणे काढून घ्यायचंय। आता तोपर्यंत आपल्याला ना वाटण तयार करून घ्यायचंय। आता इथे ना आपण हे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे। वाटण तयार करण्यासाठी आपण इथे 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथे आपण 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। तोडून मिरच्या यामध्ये टाकूया। 1 चमचा जिरे घेतलेला आहे। आपण 1 चमचा धणे पावडर घेतलेले आहे। धणे पावडर नसेल तरी चालेल, अख्खे धणे घेऊ शकता। आणि अर्धा चमचा गरम मसाला घेणार आहोत। इथे ना मिक्सर मधून अगदी छान असं वाटण आपण वाटून घेतलंय। छान अशी भरड आपण इथे तयार करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। ही जी भरड आहे ना ती आपण इथे मस्त अशी वाटीमध्ये काढून घेतली आणि त्यानंतर ही जी उडदाची डाळ आहे ती आपल्याला छान अशी आता मिक्सर मधून वाटून घ्यायचे। यातलं पाणी ना अगदी पूर्णपणे काढून घ्यायचं। आता ही उडदाची डाळ सुद्धा मिक्सर मधून वाटून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता ही अगदी छान अशी उडदाची पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे। एकदम स्मूथ अशी पेस्ट आपण बनवली आहे। अगदी हलकसं पाणी टाकलंय आपण ही पेस्ट वाटताना। तुम्ही ना ह्याच्यामध्ये उडदाची पेस्ट वाटताना जर तुमचं मिक्सर छान असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालेल आणि मिक्सर मध्ये खूप बारीक जर पेस्ट बनत नसेल ना तर खूप थोडंसं पाणी टाका। आपण अगदी किंचितचं पाणी टाकलेलं आहे आणि ही छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता ही जी उडदाची पेस्ट आहे ना ती आपण एका बाउल मध्ये काढून घेतले। साधारणतः 1 चमचाभर इतकं तांदळाचं पीठ आपण यामध्ये ऍड केलेलं आहे। आता हे जे वाटण आपण तयार करून घेतलेलं ते यामध्ये ऍड करूयात। सगळं वाटण आपल्याला टाकायचंय। आता यामध्ये ना आपण 1/2 चमचा हळद टाकूयात। चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये टाकायचंय। अगदी भरभरून अशी कोथिंबीर यामध्ये आपल्याला टाकायची आहे। हे सगळं ना आता व्यवस्थित मिक्स करून ह्या मिश्रणाचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला याचे वडे थापायचे। अशा पद्धतीने आपल्याला ही कन्सिस्टन्सी आता करून घ्यायची आहे। इथे ना वडे थापले जातील इतपत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। अगदी छान असा गोळा तयार करून घ्यायचा। इथे आपण हा गोळा आता तयार करून घेतलेला आहे। लगेचच आता उशीर न करता आपण वडे थापून घेणार आहोत। तुम्ही केळीच्या पानावरती किंवा कोणत्याही कॅरीबॅग वरती किंवा दुधाच्या पिशवीवरती अगदी इझिली वडे थापू शकता। आता आपण लगेच वडे थापून घेऊयात। आता वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे, त्यासाठी पहिल्यांदा आपण ही अशा पद्धतीने एक दुधाची पिशवी घेतली, त्याला आपण तेल लावून घेतलंय। आता जसा वडा आपल्याला बनवायचा आहे त्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने ना तेलाच्या साह्यानेच हे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने ना कडा व्यवस्थित करून घेऊ। तुम्ही पाहू शकता अगदी पातळ असा वडा आपण बनवलेला आहे। इथे ना पहिला वडा आपला तयार झालेला आहे। टिश्यू पेपर मध्ये काढून घेऊयात वड्यांना, म्हणजे त्याच्यामध्ये तेल राहणार नाही अजिबात। थोडंसं तेल आपण घेतलेलं आहे वडा थापण्यासाठी। आणि थापताना अशा पद्धतीने थोडासा पाण्याचा हात सुद्धा तुम्ही लावू शकता। पूर्ण तेलामध्ये किंवा पाण्याचा हात लावून सुद्धा तुम्ही वडा थापू शकता। तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करा।
मीडियम फ्लेम वरती आपण वडा फ्राय करून घेतोय। अशा पद्धतीने ना आता हे सगळे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे। तुम्हाला ना तेलाने थापायला वडे सोपे पडतात की पाण्याने थापायला वडे सोपे पडतात ते पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे। तुम्ही त्या अकॉर्डिंग वडे थापू शकता। आपण इथे तेल आणि पाणी दोन्ही थोडं थोडं वापरत आहोत आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान मस्त वडे बनतात। आता पटापट आपण हे वडे तयार करून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हे उडदाचे वडे बनवून तयार आहेत। सध्या ना पितृपक्षाचे दिवस आहेत। पितृपक्षाच्या दिवशी ना अशा पद्धतीचे वडे वगैरे बनवले जातात। खीर सुद्धा आवर्जून बनवले जाते, वडे सुद्धा आवर्जून बनवले जातात। काही जण काकडीचे वडे सुद्धा बनवतात किंवा अशा पद्धतीने ना जर झटपट त्या दिवशी ना वेळ पण नसतो फारसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सारे पदार्थ बनवायचे असतात। अशा वेळी झटपट कोणती रेसिपी असेल ना तर अगदी सोयीस्कर होऊन जातं। असेच हे उडदाचे वडे आहेत, अगदी इन्स्टंट बनतात। तुम्ही ना आदल्या दिवशी सुद्धा ही डाळ भिजत ठेवू शकता। आता आपण ना लगेचच टेस्ट करून बघूयात। छान झालं एकदम। आता याच्यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचा वापर केला। तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं, बाजरीचं किंवा गव्हाचं पीठ वापरू शकता, जर पातळ झालं तरच, नाहीतर काही गरज नाही। आणि जर मिक्सर छान असेल ना तर मग थोडं पण पाणी टाकायची गरज नाही लागत। ज्यांचे मिक्सर एकदम छान असतात, एकदम फाईन पेस्ट होते त्या मिक्सर मध्ये, त्याच्यामुळे ज्यांचे मिक्सर छान आहेत ना त्यांना पाणी टाकायची सुद्धा गरज लागत नाही आणि एक्स्ट्राचं पीठ टाकायची सुद्धा गरज नाही लागत। आता आपल्या मिक्सर मध्ये ना तेवढी बारीक अशी पेस्ट झाली नसते उडदाची, म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलं, त्याच्यामध्ये मग आपण तांदळाचं पीठ ऍड केलं। आता त्या तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही बाजरीचं, ज्वारीचं कोणतंही पीठ ऍड करू शकता आणि हे वड्यांना तुम्ही नुसतेच खाऊ शकता, इतके कमाल लागतात। फ्लेवर खूप छान आलाय वड्यांना नुसतेच खायला। म्हणजे इव्हन आता पितृपक्षाचे दिवस संपले ना तर त्यानंतर सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। खूप सोपी रेसिपी, अमेझिंग वडे लागतात, चहा सोबत खायला पण भारी लागतील। एखादी चटणी वगैरे असेल तरी छान लागतील ना। आणि ज्याला उडदाचे वडे जमत नाहीत तोच प्रकार आहे, तो वेगळा नाहीये, छान लागतं। चला तर मग नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।